शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे। सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाहीये। दिवसाढवळ्या हत्या होते अशी टीका दानवेंनी केली, तर याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही ते म्हणाले। नाना पटोलेंनी मार्करवाडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मार्करवाडीतील घटनेनंतर देशभरात आणि जगात चर्चा सुरू झाली आहे। लोकांचा आवाज दाबणं सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं। कोल्हापूरमधील कागल इथला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नवीन सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आला। प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नाका सुरू करण्यात आला। याला लॉरी असोसिएशनचा विरोध असल्याने या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। मला मंत्रिपदाची कुठलीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळेंनी दिली। राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आल्यानं जळगाव शहराचा विकास हेच आमचं ध्येय असणार आहे असं वक्तव्य सुरेश भोळेंनी केलं। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। 15 डिसेंबरला विदर्भात राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। नागपुरात होणाऱ्या या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत। नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत सोहळ्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे। 12 तारखेला काढली जाणारी स्वागत रॅली आता 15 तारखेला निघेल। नागपूर विमानतळ ते लक्ष्मी भवन चौकादरम्यान देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली काढण्यात येणार आहे। शरद पवारांवरील खालच्या पातळीवरील टीका भाजपला अमान्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। पडळकर आणि खोत यांना समज देऊ असं बावनकुळे म्हणाले। मार्करवाडीतील सभेतून पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर जहरी टीका केली। दिलीप वळसे पाटलांनी खोत आणि पडळकरांवर टीका केली। राजकारणात एक सुसंस्कृतपणा असतो। पवार साहेब हे देशातले मोठे नेते, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं ते म्हणाले। तसंच खोत आणि पडळकरांनी पुढील काळात याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्नाटकच्या भाजप आमदारांना अडवलं। आम्हाला बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घालता, मग तुम्ही का महाराष्ट्रात आलात असं संतप्त सवाल यावेळी शिवसैनिकांनी केलाय। कर्नाटकचे भाजप आमदार अंबाबाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना शिवसैनिकांकडून अडवण्यात आलं। पुण्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी पाणी वाटपाचं नियोजन रखडलंय। पुण्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे, मात्र पालकमंत्री नसल्यानं पाणी वाटप नियोजनाची कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे। पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलंय। याचा शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, बाणेर यासह इतर भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। 23 किलोमीटर असलेल्या या मार्गाचं काम 70% अधिक पूर्ण झालंय। ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय। पर्यावरण विषयक संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची जागतिक स्तरावर दखल घेण्याबाबत गाडगे यांनी समाधान व्यक्त केले। अकोल्यात आजपासून 14 डिसेंबरपर्यंत विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। या निमित्तानं बाल कलावंतांना नवीन आणि त्यांच्या हक्काचा मंच मिळाला। महाराष्ट्र क्षयरोग मुक्त करण्यासाठी 100 दिवसाची मोहीम राबवली जाणार आहे। केंद्र शासनाच्या सूचनांनुसार सार्वजनिक विभागाने यासाठी पुढाकार घेतलाय। महाराष्ट्रातील 17 जिल्हे आणि 12 महानगरपालिकांसह देशातील 347 जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबवली जाईल। एमबीबीएसचे पेपर आता ईमेलनं परीक्षा केंद्रावर पोहोचणार आहेत। एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका लीक होण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे सर्व प्रश्नपत्रिका रद्द करून ईमेलनं नवीन प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचं ठरवलंय। पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। पुणे महानगरपालिकेकडून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला। सांगलीच्या कौलापूरजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले। दुचाकी आणि जीप गाडीमध्ये हा अपघात झालाय। जखमी व्यक्तीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका तरुणानं दारूच्या नशेत एक महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये घडली आहे। रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरात नाकाबंदीसाठी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवत 10 ते 20 मीटर कारनं फरफटत नेलं।
अकोला शहरातील कपडा बाजार चौकात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील भिंत कोसळली आहे. सुदैवानं विद्यार्थी वर्गात असल्यामुळे जीवितहानी टळली. ही भिंत अनेक वर्षापासून एका बाजूला वाकलेली होती. तसंच भिंत खूप जुनी असल्यानं भिंतीला तडे गेले. सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती आहे. वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना 5 लाखाची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्यांनीच हे हत्याकांड घडवल्याची माहिती आहे. तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातल्या अंबडमधील ही घटना आहे. या प्रकरणी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी तहसील कार्यालय गाठत निषेध व्यक्त केला. जालना जुन्या वादातून ट्रक चालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. जालन्याच्या नागेवाडी टोल नाक्याजवळ कारमधून आलेल्या तिघांनी ट्रक चालकावर गोळीबार केल्याची माहिती. या गोळीबारात ट्रक चालक गंभीर जखमी झाला.